रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साहेब इकडे समोर बघा सगळ्यांना. यानंतर माननीय प्रवीण मोरे या पुढं मनीषा महादेव खिलारे, विद्या ज्ञानेश्वर मिसाळ, मंगल भिकाजी पटोळे, मंगल अमोल साठे, वर्षा पिंटू लोखंडे, जयश्री रामचंद्र रणधीर, अमृता राजेंद्र थोरात, श्रीकांत संजय जाधव. पराक्षर माग हो इकडे बघा. तर आता मंगळवेढ्यामध्ये जोगोबाच्या स्मारकाच्या कामाच्या संबंधामध्ये मी माहिती घेऊ. त्या ठिकाणी जोगोबाचं जे उचित स्मारक आहे ते झालं पाहिजे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोलेन आणि मंगळवेढ्यामध्ये त्यांचं स्मारक चांगलं झालं पाहिजे अशी सुद्धा आपली मागणी आहे, सूचना आहे. मनुस्मृतीवरून सध्या राज्यभरामध्ये चला बाकी तिकडे बोलू ना. आता मनुस्मृतीवरून काय वादळावर असा काय विषय नाही. अभ्यासक्रमामध्ये काय मनुस्मृतीमधले काय श्लोक येतील अशा पद्धतीची चर्चा होती. पण आपले दीपक केसरकर जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी त्याला नकार दिलेला आहे की आम्ही काय त्याच्यामधला कुठलाच श्लोक स्वीकारलेला नाही. आणि बाबासाहेबांनी मनुस्मृतीमध्ये जे काय जाती व्यवस्थेला सपोर्ट करणारे जे काय मुद्दे होते त्याला बाबासाहेबांचा विरोध होता. महिलांना न्याय देण्याची भूमिका त्याच्यामध्ये नव्हती, तर महिलांवर अन्याय करणारी भूमिका त्या मनुस्मृतीमध्ये होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा विरोध केलेला होता. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली पण जितेंद्र आव्हाडांनी जाळली पाहिजे असं अजिबात नाही आहे. जितेंद्र आव्हाडांनी त्याचं नाटक करण्याचा प्रयत्न केला, कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि तो भांबावलेल्या परिस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड होता. जितेंद्र आव्हाडनी तो काय त्या नशेमध्ये होते की काय माहीत नाही आहे, परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे हा फोटो त्यांनी फाडलेला आहे. ही गोष्ट अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे आणि जितेंद्र आव्हाडवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. समर्थन केले ठीक आहे. प्रेसमध्ये पंढरपूर येथे संत तुकोबांच्या पुण्यतिथीनिमित्त वारकरी साहित्य परिषदेने तुकोबांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम घेण्याचा ठरवला. कार्यकर्ते थांबा. आठवले साहेब 15 सालापासून संत तुकोबा दुर्दैवाने आता समाजामध्ये थोडीशी वाईट परंपरा प्रथा आलेली आहे की लोक संतांच्या जातीत गुंतवून ठेवतात, परंतु तुकोबांचे जातीतले सर्व लोक बुद्ध धर्मात गेल्यामुळे असे लोकांना वाटलं की त्यांच्याच गोष्टी त्यांच्या जातीतल्या लोकांनी साजरी केली. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळी संत तुकोबांची पुण्यतिथी वारकरी साहित्य परिषदेने
आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मंगळवेढ्याच्या शूटिंग लागलेलं आहे. आपल्याला पंढरपूर त्या भुवैकुंठाच्या ठिकाणी संत चोखोबांचा आणि त्यांच्या विचारांचा वारसा सुरू झाला पाहिजे, संशोधन झालं पाहिजे. संत नामदेवाला दृष्टांत देऊन पांडुरंगाने सांगितलं की मंगळवेढ्याची वेश बांधत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मजुरीसाठी आलेले पण नामदेवांच्या परिवारातील संत जनाबाई असतील, संत चोखोबा असतील, ते संत चोखोबा वेश बांधत असताना ती वेश घासवली आणि त्या वेशीत अनेक लोक गाठले गेले, त्या चोखोबाई आणि गाठले गेले. तर भक्त नामदेवांना विठोबाने सांगितलं की माझ्या चोखोबाची हाडं आणा आणि माझ्या मंदिरासमोर समाधी करा. तर त्यावेळी त्यांनी विचारलं की एकटे हाडं तुम्ही कसं ओळखू? त्यावेळी नामदेवाला सांगितलं की जी हाडं कानानंतर माझं नाम कसं ऐकायला येईल ती हाडं चोखोबाची समजा आणि अशी हाडं शोधून ती आणून चोखोबांची समाधी 13व्या शतकामध्ये मंदिराच्या समोर चोखोबांचं दर्शन झाल्याशिवाय विठोबाचं दर्शन होत नाही. अशा पद्धतीने चोखोबांचा सन्मान 13व्या शतकामध्ये वारकरी साहित्य परिषद संप्रदायाने केलेला आहे. विष्णुमय वैष्णवांचा धर्म वेदांत वेद ब्रह्म अमंगळ या भूमिकेतून वारकरी संप्रदाय काम करत असताना त्याची प्रसिद्धी दिलेली आहे. आणि मग या संत चोखोबांच्या बाबत आम्ही पंढरपूरमध्ये दिंडी सोहळे घेतले, अन्नदान घेतलं आणि ह्यावेळी आम्ही ठरवलं की संत चोखोबांच्या ज्या विचाराचे पायीक असलेल्या किंवा त्यांच्या ज्या समाजात होत्या अशा किंवा चोखोबांच्या उक्तीप्रमाणे जे काय वंदले गांधले त्याचे म्हणे फुले तुळशी साधू ओळखावा देव तेथे जाणावा या भूमिकेतून ज्या आमच्या पंढरपूरमध्ये चोखोबांच्या वंशाची महिला बघितली आहे किंवा नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला बघितल्या असतील किंवा मंदिरमध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला बघितल्या असतील, त्याला चांगल्या दर्जाच्या पैठणीच्या साड्या देऊन त्यांचा सन्मान करायचा ही भूमिका वारकरी साहित्य परिषदेने घेतली. आणि या चोखोबांच्या विश्वास असलेले त्या ट्रस्टचे प्रमुख सर्वगुण साहेबांचा मुलगा वकील आहे, अत्यंत सोज्वळ आहे. त्याच्याशी मी बोललो. गणिनाथ औशिकर साहेब मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बोललो. तिथल्या अनेक कार्यक्रम करायचं ठरवलं आणि हा कार्यक्रम आपल्याला विनंती केली आणि मी आपले कसे आणि किती गुण मानायचे आणि धन्यवाद द्यायचे माझ्याकडे शब्द नाही. कारण तुम्ही इतक्या कुठून येऊन मुंबईत येऊन पुन्हा आमच्या कार्यक्रमाला यायचं म्हणून चौंडीला जाऊन आईच्या कार्यक्रम करून आणि बाहेरून इथं आला ते खऱ्या अर्थानं तुमचे वारकरी संप्रदायाबद्दलची असलेली अस्मिता, चोखोबांच्या बद्दल असलेली भावना तिथं दिसते. त्याबद्दल सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि अशा पद्धतीनं वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रात आपण पहिल्या संमेलना होता, आता 12 संमेलनं आमची पूर्ण झाली. पुण्याची तपपूर्तीनिमित्त ज्ञानोबा तुकोबांच्या जिल्ह्याचा मुक्काम 1 जूनला आहे आणि त्या दिवशी सुद्धा आम्ही आपल्या हस्ते म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ज्या काही दिंड्या आहेत त्या सर्व दिंड्यांचा सन्मान पुण्यामध्ये घेणार आहोत. तर त्याही वेळेला आपण वेळ दिलेला आहे. आणखी एक आपल्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही आम्ही विचाराने एकत्र वेगवेगळ्या चळवळीत असलेले पण एका विचाराने मंडळी आहोत. मी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गाव तिथं महिला हरिपाठ मंडळ करण्याचं काम हातात घेतलेलं आहे. आमच्या 350 तालुक्यात 20,000 गावात वारकरी साहित्य परिषदेची शाखा आहे. गाव तिथं महिला हरिपाठ मंडळ करतोय. 40,000 गावामध्ये एका कलरच्या साड्या आम्ही महिलांना आमच्या हरिपाठच्या देतोय, कारला पकवान देतोय. आणि या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये मुलांच्यावर आणि मुलींच्यावर प्रचार मुलांच्यावर आणि मुलींच्यावर चांगल्या पद्धतीने संस्कार व्हावेत म्हणून महाराष्ट्रामध्ये मुला मुलींच्या
महिला अलिबाग मंडळाचा महाराष्ट्र